हॅलो हॅलो दिस ची तारीख आहे जानेवारी 10, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:15 वाजले आहे. राईट नाव आता मी तयार आहे. माझी आता शिफ्ट आहे रात्री 12 ते सकाळी 7. आज आय डोंट नो, आज फारसं बोलूशी वाटून नाही राहिलं. म्हणजे बादल आणि माझ्यामध्ये शायद झगडा झालाय. आय डोंट नो, झगडा झालाय की झगडा नाही झालाय. दोघांना थिंकिंग मॅच नाही होऊन राहिलाय. या म्हणजे कसं आहे की आज पेमेंट झाला आणि पेमेंट मध्ये त्याचे ₹1000 कापले गेले. आता मला डेफिनेटली माहित आहे त्याची 2 दिवसाची सुट्टी आहे, त्यामुळे त्याचे 2 दिवसाचे करीब ₹430 हिसाबाने करीब ₹980 कापले त्याचे. सो तो मानायला हेच नाही, तयारच नाही की त्यांनी 2 दिवसात सुट्ट्या घेतल्या बा आणि सुट्ट्या घेतल्यानंतर त्यांनी माझे पैसे का कापले. ओके, बरं, हा एक इश्यू आहे. दुसरा एक इश्यू आहे की कंपनी खूप काम करून घेत आहे. त्याच्याकडून नाही, सगळ्यांकडूनच घेत आहे. रफली म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी कॅन्डिडेट स्पेंड करून आला ॲव्हरेजली मोर दॅन 10 hours. 10 घंट्यापेक्षा जास्त काम करून आला ॲव्हरेजली. एक रॅन्डम पर्सन कोणताही घे जो 10 घंट्यापेक्षाही जास्त काम करून राहिला. सो आणि इवन सॅटर्डे संडे पण सुट्टी नाही देत आहे. वर्किंग कंटिन्युअस आहे. सो आणि त्यातही पैसे कापले गेले तर ऑफिसमध्ये काही ना काहीतरी बवाल झाला, समथिंग लाईक दॅट, की पैसे कापले वगैरे वगैरे. बादल कसं आहे, हा प्रॉपरली विचार करत नाही, तडक्या फडके निर्णय घेते. यस, त्यामुळे त्याला असं वाटलं की तो खूप काम करून राहिला, मेहनत करून राहिला आणि त्याला त्याचं फळ न भेटून राहिलं, तर तो जॉब सोडतो म्हणते. ऍक्च्युली तो जॉब सोडणारच होता, म्हणजे त्याची आता एक्झाम आहे समोर, तर त्याला त्यासाठी प्रिपरेशन साठी वगैरे. सो पण तो ऍक्सेप्ट करायला तयार नाही का ठीक आहे, म्हणजे सुट्ट्या घेतल्या मी, त्याचे पैसे कटले नाही, हे ऍक्सेप्ट करायला तयार नाही. तो हेच म्हणतो की नाही, माझं खरं आहे. म्हणजे हे साले ऑफिसवाले, म्हणजे व्हॉट डू यू एक्सपेक्ट डूड. म्हणजे तुम्ही कॉलेजमधून आताच बाहेर निघाले, फ्रेशर आहे, कोणती कंपनी घे, स्टार्टिंगला तुमची गांड मारणारच आहे. 10-12 घंटे कोणती घे, ऑफकोर्स. जेव्हा तुम्ही तुमची लायबिलिटी वाढेल तेव्हा हळूहळू लोकांसमोर तुमची इज्जत वाढेल, आणि इज्जत वाढल्यानंतर मग गांड मारणं पण कमी होईल. राईट. तुम्ही असं म्हणजान की स्टार्टिंग पासूनच मला असं पाहिजे तसं पाहिजे, नखरे करजान, तर प्रायव्हेट मध्ये नखऱ्याला काही जास्त व्हॅल्यू आहे नाही. जर तुम्ही नखरे करत आहे तुमच्यामध्ये, मग तशी लायबिलिटी पण पाहिजे. हा, म्हणजे तुमच्यामध्ये तशी क्वालिटी आहे तर मग तुम्ही नखरे करा ना, आम्ही झेलायला तयार आहे. पण तुमच्यामध्ये तशी क्वालिटी नाही आणि फालतूचे तुम्ही नखरे दाखवून आले तर कंपनी काही हे करत नाही. या वेल, इन द सेन्स मला म्हणायचा हा उद्देश होता की तो ऑफिस मधून आला तेव्हा खूप गरम होता. या आणि तो मग माझ्यावर चिडला. मी शांत होतो. ऑल दिस वाईल मला माहित होता हे बादल असाच आहे, हा नेहमी गरम होतो आणि हा माझ्यावरच चढला माझ्यावर. मग मी त्याला प्रॉपरली सांगितलं, असं आहे तसं आहे, ऑफिसमध्ये कोणत्या ऑफिसमध्ये जा, असंच काम होते वगैरे वगैरे, तुला काही स्पेशल ट्रीटमेंट नाही करणं भेटणार वगैरे वगैरे. त्याला का माहित काय झालं यार, जस्ट लाईक बोलत तर आहे बट इतका खुलून नाही बोलून राहिला. आता ठीक आहे म्हणा, म्हणजे मलाही कळून राहिलं की त्याचे पैसे कटले वगैरे, माझे पैसे कटले, पण मला माहित आहे मी 10 तारखेची सुट्टी घेतली होती.
मी माझ्या आप्पाजीला मारलं होतं. आप्पाजीला मारलं म्हणजे एमर्जन्सी सुट्टी घेतली होती मी 10 तारखेला. आय डोंट नो व्हाय, बट मी 10 तारखेला सुट्टी घेतली होती, त्याचे पैसे कापले त्यांनी. येस. सो आय नो दॅट, राईट? आणि मी ऍक्सेप्ट केलाय. आणि हे पण ऍक्सेप्ट करतो की कंपनीपासून मला किती गांड मारणं होईल ना, बट फायदा मलाच होईल. व्हाय? कारण मी प्रॉपरली प्रत्येक गोष्टी काम करतो. आता मी दुसऱ्या ऑफिसमध्ये जुगाड लावला आहे. आज सुधीर भाऊचा फोन आलता, 13 तारखेला माहित पडेल व्हॉट विल हॅपन. टिल इन द एंड वी नीड टू बी पेशन्स. सो जर पुण्याला माझं काही लागून राहिलंय त्वरित, इथून मी त्वरित सगळं काम सोडून दिलं. 1 वर्ष झालंय, लेट्स गो. थांबायचंच नाही. ऑफकोर्स एक वर्ष ना, 1 दिवस जास्त ना 1 दिवस कमी, बस निघाच. म्हणजे 15 जानेवारीला मी माझी जॉईनिंग होती, 15 जानेवारी 2017, आणि 13 जानेवारीला माझा पुण्यामध्ये शाळेत सिलेक्शन होईल ना होईल, आय डोंट नो. बट झालोच तर व्हॉट अ कोइन्सिडन्स, राईट ना? म्हणजे 1 वर्ष कम्प्लीट व्हायला जस्ट 2 दिवस बाकी. सो ऑफकोर्स मला त्याचा फायदा आहे. कंपनीमध्ये माझी किती गाड मारून घेत असेल ना, चलो कोई बात नाही. आपण इथे याच्यासाठी चालू आहे. मी हाच विचार केला होता, गड्ड्यात उडी मारायची आहे ना, प्रॉपरली पहिले विचार करायचा की गड्ड्यात उडी मारायची आहे का नाही, आपली दुसरी कोणती चॉईस आहे का नाही, पूर्ण गोष्टी स्टडी करायची. मग आपण कन्फर्म झालं का चलो आता बस, आता उडी मारायची आहे म्हणजे मारायची आहे ना, बस. मग गाण लागन, तोंड फुटन, कुछ भी हो जाए, मग तिथे मारायची आहे म्हणजे मारायची आहे, राईट? हा विचार नाही करायचा की मी 12 घंटे काम करतो, मी सॅटर्डे संडे काम करतो. डूड, लाईक मी ऑफिसमध्ये करीब 16 घंटे काम केलंय. मला माहित आहे ना, टॅबमध्ये मी 12 + 16, माझा मॅक्सिमम टाइम 18 घंटे PMI मध्ये काम करणं. 18 घंटे टॅबच्या वेळेस. 12 घंटेची रुटीन शिफ्ट होती, आणि त्याच्यानंतर मला 6 घंटे पुन्हा थांबून ठेवलं होतं, बिकॉज ऑफ दॅट की कोणतरी बंद अब्सेंट होता, आणि युजली मी इन द रो होतो त्याच्यामध्ये. मला गार्डरेल नाही, हो गार्डरेल द्यायचे होते, टाकायचे होते. सो इट जस्ट लाईक मी माझे गार्डरेल पूर्ण कम्प्लीट केले होते. नेक्स्ट शिफ्ट मध्ये ज्या बंदला मी काम सोपवणार होतो, तो बंद थोडा अब्सेंट होता, आणि मी इन द रो होतो, म्हणजे एकदम झोन मध्ये होतो. त्या कानात हेडफोन टाकले, जर 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 काम होऊन राहिलो, तो मला माहिती नाही वेळ कसा गेला. मग सर म्हणलं ठीक आहे, कोणी आला नसेल तर मी करून घेतो काम, मला काही इश्यू नाही. ठीक आहे म्हणे, काय म्हणे तू. पुन्हा गेला. जस्ट लाईक मी करीब 18 घंट्यामध्ये ऑलमोस्ट त्या एरियाचे पूर्ण गार्डन खतम करून टाकले होते, शोधून शोधून पूर्ण टाकले. सर म्हणलं माझं काम झालं, निघतो म्हणलं. ओके ठीक आहे. ते निघालो कोण, कारण मला संडास लागली त्यामुळे, ते निघणारही नव्हतो. सो इट इज लाईक आपल्यासाठी एक प्रकारे कोणती गोष्ट बनली पाहिजे ना, का आपण मेहनत केली बा या गोष्टीसाठी, इथपर्यंत पोहोचलो, काही फुकट नाही पोहोचलो, आपण काही नखरे नाही केले. या म्हणजे मी जेव्हा कोणाला सांगेन ना की मी पण काम केलंय डूड, इट इज लाईक 16 घंटे 18 घंटे काम मी पण केलंय. सो या इट वॉज रिअली नाईस टू मी की, आणि मी असं काही एकदम खूप जास्त हे नाही करत का मी एवढं काम केलं त्याच्यानंतर मला एवढा फारसा हे भेटत नाही, काही नाही वगैरे. या प्रॉपरली विचार करायचा आणि त्याला कॅल्क्युलेट करून टाकायचं, राईट? सो राईट नाउ एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज फाईन. सो खास काही सांगण्याला काय नाही. ऑफकोर्स बादलचा गुस्सा ऑफकोर्स 1 दिवसाचा आहे, उद्या तो शांत होईल. बट त्याचा एक निर्णय कन्फर्म आहे की त्याला ऑफिस सोडायचं आहे म्हणजे सोडायचं आहे, आणि त्यात मी पण सहभागी आहे. त्याला ऑफिस सोडणं महत्वाचं आहे, कारण राईट नाऊ त्याची लायबिलिटी इज नॉट इन ऑफिस. वाय? बिकॉज ही इज मोर दॅन दॅट. बिकॉज तो पढाईमध्ये हुशार आहे, आणि तो ऑफकोर्स गव्हर्नमेंट क्रॅकआउट करू शकतो. त्यावेळेस त्याला जॉबची अति जास्त गरज होती, त्यामुळे
या आता समोर जाऊन तो सोडून गेल्यानंतर का कॉन्सिक्वेन्सेस होईल तर ते पाहून घेऊ समोर. बट एक वेळा निर्धार केला आहे तर समोर जावे लागेल. दॅट्स इट. सो टिल देन एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज फाईन. मला 13 तारखेला माइट बी शायद वेळेवर मला निघावं लागेल. सो मी थोडेसे प्रयत्न करून ठेवतो. हा, वन थिंग आय एम नॉट क्लिअर, आज माझा पेमेंट झाला आणि आजच मी सोनूला एक फोन घेऊन दिला, रेडमी नोट 6 प्रो. 14,000 झाला फोन तो, आणि घेऊन दिला तिला. ऍक्च्युली मला असं वाटलं की चला बा, आता आपल्याकडे पैसे पण आहे. असं नाही का तिच्यापाशी पूर्ण मोबाईल मध्ये खर्च करून माझ्याकडे काही, ऑफकोर्स माझ्यापाशी पैसे आहे. 12,000 रुपये पैसे आहे, प्लस 5,000ची पुन्हा एफडी आहे. पैसे खतम झाले तरी तरी मी पैसे खर्च करणार नाही, फोन माझ्यापाशी राहू देईल. सोनूला फोन महत्वाचा होता, तिचा फोन खूप जास्त खराब झाला होता. सो यस, so till then everything is fine, everything is good. So this is it, this is that, this is the my artifact episode number 1394. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.